Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर 2 दिवसावर आहे गणेश चतुर्थी. सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं. सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतं आहे, कारण 8 वर्ष झालेत त्यांच्या या NMD ला. आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं, त्यांनी मला इन्व्हाइट केलं, याबद्दल थँक्यू सो मच. 8 वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कंप्लीट झाली. इथे खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत, खूप सारे स्टुडंट्स आहेत. त्यांची जी IT कंपनी आहे त्याला 8 वर्ष झालेली आहेत. सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक. एक मराठी पुरुष म्हणजे मराठी माणूस इतका कमी वयामध्ये मोठी काय म्हणजे कौतुक आणि फक्त कौतुक. काय बोलणार म्हणजे किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना. आपण जेव्हा सांगतो, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आलं की एक मराठी माणूस वयाच्या 31व्या वर्षाला इतक्या मोठ्या कंपनीचं ते सर्व आहे ॲक्च्युली. आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात 8 वर्ष आधी केली होती. आणि आज एवढी मोठी ही त्यांची कंपनी, त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा, त्यांच्या इथे काम करणारी लोकं म्हणा, हे बघून फक्त आणि फक्त कौतुक. कंपनी पुस्तकं वाचायचो मराठीतली. APJ अब्दुल कलाम सर असतील किंवा मग लोकमान्य टिळकांचं मी आसूड पुस्तक वाटलं होतं. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की माझ्या अंगावरती जरी आभाळ जरी कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावरती पुन्हा एकदा पाय रोवून उभं राहण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. तर ज्यावेळेस मला कधीतरी अडथळा निर्माण होतो किंवा मी खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले, ज्यावेळेस माझ्याकडे संकट येतं, त्यावेळेस मला हा डायलॉग आवडतो आणि मी तो परत वारंवार रिपीट करतो. आणि डायरेक्शन, डिसिप्लिन, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन ह्या गोष्टीमुळेच मी आज हे सगळं करू शकतो. आणि त्याच्यासाठी मला टीमची खूप साथ लागली. आणि बाकीचे जे लोक असतील त्यांचं पण त्यांनी कोऑपरेटिव्ह केलं. तर 2 दिवसावर आहे गणेश चतुर्थी. सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं. सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतं आहे, कारण 8 वर्ष झालेत त्यांच्या या NMD ला. आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं, त्यांनी मला इन्व्हाइट केलं, याबद्दल थँक्यू सो मच. 8 वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कंप्लीट झाली. इथे खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत, खूप सारे स्टुडंट्स आहेत. त्यांची जी IT कंपनी आहे त्याला 8 वर्ष झालेली आहेत. सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक. एक मराठी पुरुष म्हणजे मराठी माणूस इतका कमी वयामध्ये मोठी काय म्हणजे कौतुक आणि फक्त कौतुक. काय बोलणार म्हणजे किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना. आपण जेव्हा सांगतो, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आलं की एक मराठी माणूस वयाच्या 31व्या वर्षाला इतक्या मोठ्या कंपनीचं ते सर्व आहे ॲक्च्युली. आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात 8 वर्ष आधी केली होती. आणि आज एवढी मोठी ही त्यांची कंपनी, त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा, त्यांच्या इथे काम करणारी लोकं म्हणा, हे बघून फक्त आणि फक्त कौतुक. सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात, औद्योगिक नगरी, विद्येचं माहेरघर ते शैक्षणिक हब अशा या पुण्यनगरीमध्ये श्रीगोंदा येथील एक तरुण आपली स्वप्न उराशी बाळगून या पुणे शहरात येतो. डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करतो आणि त्या माध्यमातून एक संस्था उभी करतो. आणि आजचं युग जे आहे ते स्वर्गीय राजीव गांधी यांनी जे मोबाईल इंटरनेट क्रांती जी भारतात घडवली, त्याच्यामुळे अनेक जणांना कर्तबगारीचा मोठा वाव त्या ठिकाणी मिळालेला आहे.
एक काळ होता की संगणकाला विरोध देखील झाला या देशामध्ये, परंतु इंटरनेट आणि संगणकामुळे अनेक रोजगार पण मिळू शकतो, उभा करू शकतो आणि शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांचं, नागरिकांचं जीवन सुकर करणं, ते आधुनिक तंत्रज्ञानानं ते अधिक सक्षम करणं हाच एक उद्देश आहे. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये विकसनशील भारतामध्ये हे साध्य झालं. हे सरकारची काही अनुकूल धोरणं, बँकांचं राष्ट्रीयकरण, लोकाभिमुख बँकांची भूमिका, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणसाचा कर्तृत्वाने त्याला सगळ्या चारी दिशा मोकळ्या आहेत आणि तो आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो. आणि त्याच्यातनंच एक नवनाथ मोहन दरेकर यांनी NMDचं विश्व साकार केलंय आणि या विश्वातनं अनेक जणांना रोजगार देण्याचं त्यांनी चांगलं मोठं काम केलंय. आज त्याचं कौतुक देखील करतो आणि NMDला मी मनापासून शुभेच्छा देतो.